भाजपच्या संपर्कात आहेत, शिवसेनेकडून काही संपर्क त्यांना करण्यात येतो? नाही बघा, शिवसेना पक्षवाढीसाठी आम्ही सगळ्यांचं स्वागत करायची आमची तयारी आहे. 2 पावलं मागे येऊन देखील, कमीपणा घेऊन देखील आमची सगळ्यांना स्वीकारायची आमची तयारी आहे. आमच्या समोर ध्येय आता फक्त एकच आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष वाढवणं. महाराष्ट्रामध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना पक्ष जी भरारी घेते, त्याच्यामध्ये जर का अजून आमची ताकद वाढत असेल तर कोणाला नको आहे. आणि म्हणून नक्कीच जर का राजन साळवीजी जर का निर्णय घेणार असतील तर त्यांनी मूळ शिवसेनेसोबत यावं. त्यांनी काय निर्णय घेतलाय, ते भविष्यामध्ये काय निर्णय घेतील या बाबतीमध्ये मी काय बोलू शकणार नाही, परंतु जर का ते निर्णय घेत असतील तर नक्कीच त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत आहे. असा निघाला सगळ्यांकडून की भाजप बरोबर आपला ग्रीन सिग्नल मिळाला होता, मात्र एकनाथ शिंदे यांच्यामुळे आमची युती होऊ शकली नाही, तुटली, असं सगळं आहे. कसं बघूया आपण? नाही, मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा हा त्यावेळेस महायुतीला दिला होता. विधानसभेच्या वेळेस किंवा लोकसभेच्या वेळेसच हा पाठिंबा जाहीर करत असताना त्यांनी सांगितलं होतं की हा पाठिंबा फक्त आणि फक्त लोकसभेच्या निवडणुकीपुरताच आहे, पुढचे निर्णय आम्ही नंतर घेऊ. मग त्याच वेळेला त्यांनी खरं तर विधानसभेची देखील त्यांनी युती जाहीर करायला हवी होती. म्हणजे त्यांच्याच मनामध्ये संभ्रम होता. त्यांनाच विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्यांना निर्णय घ्यायचा नव्हता. त्यामुळे आता सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती आरोप करून मला वाटतं आपण कुठेतरी येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, आपलं ध्येय जर का एकच असेल, हिंदुत्व जर का तुमचा खरा मुद्दा असेल, तर मला वाटतं आपण हिंदुत्ववादी पक्षाच्या सोबत किंवा हिंदुत्ववादी युतीसोबत आपण आलं पाहिजे, असं आमचं प्रामाणिक मत आहे. एकंदरीत पुढची येणारी मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक बघता नक्कीच मनसे देखील सोबत असली पाहिजे, ही आमची अपेक्षा असणारच आहे, माझी वैयक्तिक अपेक्षा असणारच आहे. परंतु अशा पद्धतीने सन्माननीय शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा जर का कोणी प्रयत्न करत असेल तर मात्र ते आम्ही खपू घेणार नाही. दुसरा विषय, आज महायुती महाराष्ट्रामध्ये कार्यरत असताना इतकं मोठं मताधिक्य ज्यावेळेला महायुतीला आहे, शिवसेनेचे आम्ही जवळपास आज 60 आमदार म्हणजे 57 आमचे शिवसेना पक्षाचे म्हणजे धनुष्यबाणाचे निवडून आलेले आमदार आणि 3 अपक्षांचा आम्हाला असलेला पाठिंबा, असे 60 आमदार आज शिवसेनेचे महाराष्ट्रामध्ये आहेत. आमचे जवळपास 10 आमदार, 10 उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेच्यामुळे पडलेले आहेत. आपण जर का गणित बघितलं, आपण जर का आकडेवारी बघितली तर आमचे 10 असे उमेदवार आहेत की ज्यांनी मनसेचे उमेदवार आमच्यासमोर उभे होते, मनसेने जेवढी मतं खाल्ली तर त्याच्यापेक्षा पण कमी मार्जिनने आमचे उमेदवार तिथे पडलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं ह्याची पुनरावृत्ती होऊ नये. महायुती अजून जर का मजबूत करायची असेल, खरोखर आपलं हिंदुत्व अजून मजबूत करायचं असेल, मुंबईमध्ये आपल्या मराठी माणसाला न्याय मिळवून द्यायचा असेल, तर महायुती मुंबईमध्ये पुन्हा निवडून येण्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सोबत याचा निर्णय घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.